मी आहे शीतल लड्डा आणि माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण डॉक्टर रेणुका. रेणुका, तुझ्या बऱ्याच टॉक्समध्ये फिमेल सेक्सॉलॉजिस्ट आणि कपल सेक्शुअल मेडिसिन एक्सपर्ट हे शब्द ऐकण्यात आले. थोडं मला त्याच्याविषयी एक्सप्लेन करशील? अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे गरजा, बेसिक 3 गरजा बेसिक गरजा आहेत. तर जितक्या या गरजेच्या आहेत ना, तितकंच माणसाला सेक्सही गरजेचा आहे. ओके. आता सेक्स म्हटल्यावर ना लोकांचे कान टवकारतात की अगदी. काय बोलणार आहेत बुवा. अगदी. पण मला असं वाटतं की जितकं आपल्या बेसिक नीड्स आहेत, बेसिक इन्स्टिंक्ट आहे, तेवढंच एक सेक्शुअल वेलनेस किंवा सेक्शुअल हेल्थ हाही मानवाचा मूलभूत अधिकार आहे. आणि जेव्हा हा अधिकार आहे, ही गरज आहे आणि ही प्रत्येक मानवाची आहे, अगदी बरोबर. बेसिक इन्स्टिंक्ट आहे, तर ही वाईट कशी? अगदीच. तर माझ्या याच्यात ना मला तो टॅबू जो आहे, एक त्यातला लागलेला जो एक काय म्हणतात ना घृणा आहे, ती दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. अगदी बरोबर. आता खरं तर आपण बघितलं की कुठेही जाता येता सेक्सॉलॉजी क्लिनिक लिहिलेलं असलं की तिथे नेहमी गर्दी असते. हो, आणि ती गर्दी पुरुषांचीच असते. अगदी. म्हणजे असं आहे का की सगळे सेक्शुअल डिफिकल्टीज किंवा सेक्शुअल प्रॉब्लेम फक्त पुरुषांना असतात? नाही. जितके पुरुषांमध्ये सेक्शुअल प्रॉब्लेम्स नॉर्मल आहेत किंवा कॉमन आहेत, तसेच स्त्रियांमध्ये सुद्धा सेक्शुअल प्रॉब्लेम्स कॉमन आहेत, नॉर्मल आहेत. पण जितके पुरुष त्यांच्या इरेक्टाईल डिस्फंक्शन्सना किंवा प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनला घेऊन अवेअर असतात, कॉन्शियस असतात, ते जाऊन त्याच्याबद्दल ट्रीटमेंट घेण्यात उत्सुक असतात, तेवढ्या स्त्रिया त्यांच्या सेक्शुअल डिफिकल्टीज बद्दल अवेअरही नाहीयेत आणि त्यांना असल्या तरी त्या बोलत नाही. आता सायंटिफिक स्टडीज जे म्हणतात त्याच्यामध्ये 2 पैकी 1 स्त्री, जस्ट इमॅजिन, 2 पैकी 1 स्त्री तिच्या आयुष्याच्या कोणत्या तरी टप्प्यावर सेक्शुअल डिफिकल्टीज फेस करते. मग सेक्शुअल डिफिकल्टीज फेस करते ते वेगळे वेगळे टप्पे असतात. डिलिव्हरी नंतर, लग्न झाल्या नवीन लग्न झाल्यावर, किंवा मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये, किंवा अगदी जेरियाट्रिक एज ग्रुपमध्ये, किंवा कधी कधी सिंगल फिमेल्स असतात, डिवोर्स असतात, विडोज असतात, त्या सुद्धा कधी कधी सेक्शुअल डिफिकल्टीज फेस करू शकतात. आता स्त्रियांच्या सेक्शुअल डिफिकल्टीज मध्ये काय काय येतं तर इच्छा न होणे किंवा उत्तेजकता कमी जाणवणे, याला आपण डिझायर डिसऑर्डर म्हणतो किंवा ऑर्गॅझमिक डिसऑर्डर्स म्हणतो, किंवा कधी कधी हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे, खूप मेजर चेंजेसमुळे सेक्स करणं किंवा इंटरकोर्स करणं हे खूप पेनफुल झालेलं असतं, खूप दुखतं, तर याला आपण पेन डिसऑर्डर्स असं म्हणतो. ओके. आणि आपण जर असा विचार केला तर स्त्रियांच्या आयुष्यात जडणघडण जी हॉर्मोन्सची असते ती पुरुषांपेक्षा फार जास्त होते. तर खरं तर स्त्रिया सेक्शुअल डिफिकल्टीज खूप जास्त फेस करतात पुरुषांच्या कम्पॅरिझन मध्ये. बरोबर. पण आपल्याकडे काय आहे ना, सोसायटी म्हणजे लोक काय म्हणतील, क्या कहेंगे लोग, या जजमेंटल ऍटिट्यूडला घाबरूनच आपण या डिफिकल्टीज साठी सोल्युशन्सच नाही शोधत, डिफिकल्टीज चर्चा करत नाही. तर माझा हाच प्रयत्न आहे की फिमेल्सनी सुद्धा आपल्या या बेसिक इन्स्टिंक्ट कडे लक्ष द्यावं. कारण आपल्याकडचे जे स्क्रिप्चर्स आहेत ना, आपली जी संस्कृती आहे, आपला जो धर्म आहे, याच्यामध्ये हा खूप सुंदर आणि खूपच फिमेल सेंट्रिक आहे असं मी म्हणेन. कारण जे कामसूत्र आहे, विच इज वन ऑफ द एन्शियंट टेक्स्ट, ज्याच्यामध्ये 200 AD इतक्या पूर्वी लिहिलेला, ज्या वेळेला वेस्टर्न कंट्रीज मध्ये लोक शिकार करत होते, त्यावेळेला आपल्याकडचे ऋषी मुनीनं सायंटिफिकली सेक्शुअल लाईफ बद्दल स्क्रिप्चर्स लिहिलेले आहेत. तर त्यांनी ना सेक्स किंवा इंटरकोर्सला समभोग असं नाव दिले. समभोग म्हणजे समभोग, म्हणजे दोन्ही पार्टनर्सला इक्वल सुख मिळेल अशी ती ऍक्ट म्हणजे समभोग. करेक्ट. तर आपण त्या इक्वॅलिटीला जे आपल्याकडे आहे त्याला आपण आता सोडून दिलंय. अँड देन आपण कोणाला ब्लेम नाही करू शकत की आम्हाला इक्वल हे नाहीये. इनफॅक्ट इट इज देअर ऑलरेडी. ते घेणं आपली जबाबदारी आहे. करेक्ट. सो इथनं ती संकल्पना चालू झाली आणि मी खूपदा बघितलं, खूप ऑब्झर्व केलं, तर असं पण माझ्या नोटीसमध्ये आलं की माझे काही फ्रेंड्स आहेत हु आर सेक्सॉलॉजिस्ट, दे आर प्रॅक्टिसिंग सेक्सॉलॉजी. ओके. तर त्यांच्याकडे नवरे येतात
आणि नवरे येऊन म्हणजे त्यांच्या बायकोचा हे सांगतात आणि मग असं वाया वाया ट्रीटमेंट चालू असते. तर आता मला असं वाटतं की बिईंग अ फिमेल सेक्सॉलॉजिस्ट, आणि आता माझी संकल्पना पण ही आहे तिच्यासाठी, त्या एका जवळच्या मैत्रिणीसाठी, तर आय थिंक आय शुड बी एबल टू डू अ जस्टिस टू या सगळ्या मैत्रिणी ज्या सेक्शुअल डिफिकल्टीज फेस करतात. तर हा जो सगळा भाग आहे ना, हा सेक्शुअल मेडिसिन मध्ये येतो. ओके, कपल सेक्शुअल मेडिसिन एक्सपर्ट. नंतर जो एक भाग आहे ना, तो म्हणजे सेक्शुअलिटी एज्युकेशन किंवा सेक्स एज्युकेशन हा असतो. आणि दर्शक हो, तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. आणि आम्हाला सोशल मीडियावरती फॉलो करायला नक्कीच विसरू नका.